नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 2 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत 2025चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज कुणाला भेटलेले आहे. रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे पहिले शहर कोणते आहे. भैरव बटालियन हे काय आहे आणि याची घोषणा कोणी केलेली आहे. सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक करारावर मध्ये आता नुकतीच स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आणि प्रो कबड्डी लीग 2025चा विजेता संघ कोणता आहे याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी आपण काही इंडेक्सबद्दल माहिती पाहिली होती आणि त्यावरच आधारित मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 102 वा क्रमांक. विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये इंडेक्स आणि भारताचा क्रमांक अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा 102 वा क्रमांक आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 2 नोव्हेंबर 1885 मराठीतील पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. 2 नोव्हेंबर 1950 नोबेल पारितोषिक विजेते, आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते. 2 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक औद्योगिक सुरक्षा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण ही बातमी आहे. 2 नोव्हेंबर आणि दिनविशेष आपण आता ऑलरेडी पाहिलेले आहेत. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तरांच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 2025चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे. यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अरुंधती रॉय, पर्याय क्रमांक 2 सुनील अमृत, पर्याय क्रमांक 3 सलमान रश्दी आणि पर्याय क्रमांक 4 अमिताव घोष. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुनील अमृत. 2025चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज पुरस्कार हा सुनील अमृत यांना भेटलेला आहे आणि त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे. भारतीय वंशाचे इतिहासकार प्राध्यापक सुनील अमृत हे येल विद्यापीठामध्ये आहेत. त्यांना त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकासाठी द बर्निंग अर्थ अँड एन्व्हायरमेंटल हिस्ट्री ऑफ लास्ट 500 इयर्स या पुस्तकासाठी त्यांचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. पुरस्काराची रक्कम आहे 25,000 पाऊंड. या पुस्तकाचा विषय काय आहे तर मागील 500 वर्षात मानवी महत्वाकांक्षा आणि क्रियाकल्पांनी पर्यावरणाचे कसे रूपांतर केले आणि त्याने मानवाच्या इतिहासाला कसा आकार दिला याचे प्रभावी विश्लेषण या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. आपल्याला नाव माहिती असणं गरजेचं आहे. 2025चा ब्रिटिश अकादमी बुक प्राइज पुरस्कार हा सुनील अमृत यांना भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणते शहर रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलेले आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चेन्नई, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम आणि पर्याय क्रमांक 4 कोलकाता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चेन्नई. चेन्नई हे शहर आता पूर्वसूचना प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलेले आहे. चेन्नई पूर्वसूचना प्रणाली म्हणजेच रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली हे सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलेले आहे, हे लक्षात ठेवा. चेन्नईत सुरू करण्यात आलेले रिअल टाइम फ्लड फोरकास्टिंग आणि स्पेशल डिसिजन सपोर्टिंग सिस्टीम म्हणजेच RTFF आणि SDSS ही भारतातील पहिली आणि सर्वसमावेशक पूर व्यवस्थापन प्रणाली आहे. यामध्ये तलाव, नद्या, ड्रेनेज नेटवर्क आणि समुद्र हे सर्व घटक एकत्र जोडलेले असतात. या संपूर्ण ह्याचे प्रमुख काही वैशिष्ट्ये आहेत. प्रमुख वैशिष्ट्य काय तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकात्मिक प्रणाली, जी विविध डेटा स्रोत एकत्र करून पूर धोक्यांचा संपूर्ण आढावा घेते. त्यानंतर AI आणि ML तंत्रज्ञान म्हणजेच पुराचा अचूक अंदाज घेण्यासाठी आणि निर्णय सुधारण्यासाठी प्रगत मॉडेल्सचा यामध्ये वापर करण्यात येतो. रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजेच फ्लो मीटर्स आणि वॉटर लेवल सेन्सर्सद्वारे पाण्याची पातळी थेट नोंदवली जाते. जवळचे रिअल टाइम मॅपिंग म्हणजेच सोशल मीडिया डेटावर आधारित पूर नकाशे तयार करण्याची सुविधा यामार्फत आपल्याला मिळते. स्थानिक निर्णय सहाय्य म्हणजे स्थानिक अधिकाऱ्यांना जलद आणि योग्य निर्णय घेण्यास यामुळे मदत होते. आता या प्रणालीचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो तर पूर्वसूचना आपल्याला मिळते आणि वेळेवर स्थलांतर आणि तयारी यामुळे शक्य होते. या संपूर्ण पूर्वसूचना प्रणालीचा काही विस्तृत प्रयत्नांचा अजून काही भाग आहेत. त्यामधील महत्त्वाचे भाग म्हणजे स्पंज सिटी संकल्पना,
वादळी पाण्याची गटारी सुधारणा आणि इमारत नियमांची काटेकोर अंमलबजावणी या संपूर्ण गोष्टी याच पूर्वसूचना प्रणालीचा भाग आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, चेन्नई हे शहर आता पूर्वसूचना प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. भैरव बटालियनची घोषणा कोणी केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, पर्याय क्रमांक 3 लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. तर भारताच्या लष्कराचे आता नवीन एक विशेष युनिट आलेले आहे, ज्याचं नाव आहे भैरव बटालियन. भारतीय लष्कराने नुकतेच फोटो जाहीर केलेले आहेत. 26 जुलै 2025 या दिवशी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याची घोषणा केली होती आणि 26व्या कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमात या बटालियनची घोषणा करण्यात आलेली होती. अत्यंत प्राणघातक विशेष असे हे दल असणार आहे. यामध्ये 200 ते 250 जवान आहेत. पहिले युनिट हे 1 ऑक्टोबरपासून कार्यरत झालेले आहे. 2030 पर्यंत अशा 23 बटालियनचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, भैरव बटालियन हा चर्चेतील मुद्दा आहे आणि आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, 26 जुलै 2025 या दिवशी जरी उपेंद्र द्विवेदी यांनी जरी जाहीर करण्यात आली असली, तरी सध्या हा चर्चेतील मुद्दा असल्यामुळे आपल्याला भैरव बटालियन याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या पहिल्या जागतिक करारावर किती देशांनी स्वाक्षरी केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 52, पर्याय क्रमांक 2 62, पर्याय क्रमांक 3 72 आणि पर्याय क्रमांक 4 82. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 72. तर नुकतीच सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी 72 राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्राच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केलेली आहे. स्वाक्षरी 25 ऑक्टोबर 2025 या दिवशी करण्यात आली होती आणि यामध्ये एकूण 72 देशांनी हा करार संमत केलेला आहे. हे ठिकाण होते हनोई, व्हिएतनाम येथे ही स्वाक्षरी करण्यात आली. सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढण्यासाठी जगातील पहिला सर्वसमावेशक वैश्विक हा करार आहे आणि याचे हे पहिले अधिवेशन आहे. आणि विशेष बाब म्हणजे भारताने या करारावर सही केलेली नाही. त्यामुळे लक्षात असू द्या, सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी UN राष्ट्रांचा करार 72 राष्ट्रांनी यावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे, परंतु भारताने या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. प्रश्न क्रमांक 5. प्रो कबड्डी लीग म्हणजे PKL 2025 चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पुणेरी पलटण, पर्याय क्रमांक 2 पाटणा पायरेट्स, पर्याय क्रमांक 3 दबंग दिल्ली आणि पर्याय क्रमांक 4 बेंगाल वॉरियर्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दबंग दिल्ली. तर प्रो कबड्डी लीग 2025 चा विजेता आता संघ ठरलेला आहे दबंग दिल्ली विजेता. तर फायनल सामना हा दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण या दोन संघामध्ये झालेला होता. हा सामना त्यागराज इंडोर स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेला होता आणि याचा निकाल हा दिल्लीच्या बाजूने लागलेला आहे. दिल्लीचा 31-28 असा रोमांचक विजय मिळालेला आहे. दिल्लीने अखेरच्या क्षणी पलटवार करत PKLचं दुसरं विजेतेपद पटकावलेलं आहे. दिल्लीचा संघाचा कर्णधार फॅझल अत्राचाली याच्या नेतृत्वाखाली संघाने सुपर टॅकल्स, रेड्स आणि रणनीतीने पुणेरी पलटणचा पराभव केलेला आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, प्रो कबड्डी लीग 2025 चा विजेता संघ ठरलेला आहे दबंग दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण असे चालू घडामोडी होत्या. याच महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, ब्रिटिश पुरस्कारप्राप्त लेखक सुनील अमृत यांच्या पुस्तकाचे नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 द रिव्हर अँड द स्काय, पर्याय क्रमांक 2 द ह्युमन प्लॅनेट, पर्याय क्रमांक 3 ए हिस्ट्री ऑफ क्लायमेट आणि पर्याय क्रमांक 4 द बर्निंग अर्थ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.